अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक वेगवेगळे आंदोलने व कार्य केले आहे। त्याचप्रमाणे खासदार नवनीत राणा यांनी धारणी शहरात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते। या जनता दरबारात अनेक महिला पुरुषांनी आपले प्रश्न खासदार महोदयासमोर मांडले व त्यातील अनेक प्रश्न खासदार नवनीत राणा यांच्या पाठपुराव्यामुळे निकाली लागले आहेत। आणखीही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्याभरात विविध ठिकाणी जनता दरबाराचे आयोजन करून थेट जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। नमस्कार। दर्यापूर वासियांसाठी आणि माझे प्रत्येक व्यक्ती जे दर्यापूरचे तालुक्यामध्ये राहतात त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आणि माझ्यासाठी एक नवीन गोष्ट जी मी करत आहे। जसं मी 13 तारखेला धारणीमध्ये आम्ही जे जनता दरबार घेतला आणि त्याच्यातला हजारोची संख्यामध्ये लोक आले, त्यांचे बरोबर कनेक्टिव्हिटी एक खासदारासोबत झाली, त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर झाले। अधिकाऱ्यांसोबत सुद्धा, खासदारांसोबत, SDO सोबत, तहसीलदार सगळे लोक त्या भागामध्ये बसलेले होते आणि प्रत्येकांसोबत 1 to 1 कनेक्टिव्हिटी झाली आणि त्यांच्यासोबत प्रत्युत्तर झालं त्यांच्यासोबत आणि प्रत्येक अधिकारी त्या जनता दरबारमध्ये तुम्हाला उपस्थित भेटेल। त्याचप्रमाणे आपण दर्यापूरमध्ये येणारे 16 तारखेला दर्यापूरमध्ये SDOचे कार्यालयाचे इथे आपण ओपन स्पेसमध्ये तो जनता दरबार लावणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती ज्यांना तहसीलचं काम, सेतूचं काम, निराधाराचं काम, घरकुलाचं काम, SDOचं काम, शेतीचं काम, जेही कामं आपल्याला अटकले असन आणि जे होत नसन ते नक्की त्या प्रत्येक व्यक्तीने तिथे आपले कागदासोबत प्रत्येक व्यक्तीने आपले कागदपत्र सोबत घेऊन त्या जनता दरबाराला हजर राहावे आणि सकाळी 11 वाजतापासून तो जनता दरबार दर्यापूरमध्ये आपलीसाठी, आपली सेवेसाठी आपल्यासोबत मी राहणार आहे आणि सगळे प्रत्येक अधिकारी तिथे भेटून तुम्हाला। त्यासाठी येणाऱ्या 16 जानेवारी रोजी दर्यापूर येथील SDO कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे। तरी दर्यापुरातील व परिसरातील जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभाग घेऊन या जनता दरबाराद्वारे आपले प्रश्न मार्गी लावावे असे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।